आपण जशी बारामतीची चर्चा केली तशी अत्यंत स्वाभाविकरित्या चर्चा असणार ती नगर म्हणजेच कागदपत्रावर अहमदनगर आणि त्याचप्रमाणे जनतेच्या मनातलं नाव अहिल्यानगर। पण त्यातला एक मतदारसंघ आहे कर्जत जामखेड। या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पवार वंशज रोहित पवार मैदानात आहेत। त्यांना आव्हान दिले ते राम शिंदे यांनी आणि त्या संदर्भातला एक संकेत आपल्यापर्यंत पोहोचलाय। काय होऊ शकतं कर्जत जामखेड मतदारसंघात पहा। रोहित पवार अडचणीत आहेत असा एक संकेत आपल्या समोर येतोय। तसं निरीक्षण आपल्यापर्यंत आणलेलं आहे ते पत्रकारांनी आणि या निमित्तानं काय कारण आहेत, कारण राम शिंदे हे रोहित पवार यांना आव्हान देत आहेत। शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार हे विद्यमान आमदार आणि उमेदवार आहेत। राम शिंदे यांचा पराभव त्यांनी मागच्या वेळेला केला आणि त्यानंतर पुढची 5 वर्ष असं काय झालं की विद्यमान निवडणुकीमध्ये ते अडचणीत आहेत असा अंदाज व्यक्त होतोय। नगरमध्ये रोहित पवार यांच्यासमोर यावेळेला अडचण होते। राम शिंदे त्यांचे समोरचे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे। मागच्या वेळेला राम शिंदे यांना त्यांनी हरवलं होतं, पण यावेळचं चित्र जरा थोडंसं वेगळं आहे असं एकूणच बोललं जातं आहे। पण तिथली ही लढाई खूप अटीतटीची आहे, कारण स्वतः शरद पवार तिकडे त्या नगरमधल्या सभांमध्ये स्वतः रोहित पवारांच्या बरोबर होते